नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आपल्याला आत्ता असं पाहायला मिळत आहे. आजी ही चिंटूला सांगत असते, तू त्या ईश्वरीशी जास्त बोलायचं नाही, तिच्याशी असलेली मैत्री तू तोडून टाकायची आणि लावण्यासोबत लग्नाचा विचार करायचा. आता चिंटू काहीच बोलत नाही, पण आजीने इथे पणच घेतला आहे. तो म्हणजे अन्न पाणी त्याग करण्याचा, कुठलीही गोळी औषधं खाणार नाही आणि मी माझा प्राण असाच न जेवण करता सोडून देणार आणि हे जग सोडणार, असं बोलल्यानंतर आता चिंटूला काय करावं काही समजेना. त्यातली त्यात वल्लवीही भर घालत असते, आईंना इतका त्रास होतोय आणि तू का तुझ्या हट्टाला पेटला आहेस, त्या मुलीशी का तू एवढा कॉन्टॅक्ट ठेवण्याचा प्रयत्न करतोय, तिला आपल्या आयुष्यात एवढं महत्त्वाचं स्थान का दिलं जातं आहे. आपल्यासाठी आपण सगळ्यात पहिले आजी होती ना, आता तुझ्या आजीसाठीही तू त्या मुलीचा विचार सोडू नाही शकणार. इकडे ईश्वरी फोन करते, अर्णव फोन उचलत नाही आणि ह्या गोष्टीने तिला त्रास होत असतो. ती पुन्हा पुन्हा फोन लावून पाहत असते. एवढे का सर चिडले मी त्यांचा फोन उचलला नाही म्हणून, एवढे कसले चिडके आहे, आता काय करावं हे तिला सुचेना. इकडे मात्र अर्णवच्या डोक्यावर टेन्शन असतं, ते म्हणजे आजीच्या बोलण्याचं. आता आजी जर जेवली नाही, तिने अन्न त्याग केला, जीव सोडण्याचं बोलते म्हटल्यानंतर आपल्याला किती मोठं पातक लागणार. आपल्याला आजीने लहानचं मोठं केलं, त्यामुळे आता आजीला तो वचन द्यायला तयार होतो. ठीक आहे आजी, तू जसं बोलते तसं मी करणार. इथून पुढे मी त्या ईश्वरीशी कसल्या प्रकारची मैत्री ठेवणार नाही. तुला तेच हवं आहे ना, तर तुझ्या मनासारखं मी वागणार, असं म्हणत तो आजीला वचन देतो. ह्या गोष्टीने खरं तर सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं. अर्णव आजीच्या प्रत्येक शब्दाला हा म्हणतोय, त्याने नकार द्यायला हवा होता, पण तो देत नाही. वल्लवीला मात्र फार आनंद होतो. या म्हातारीची नाटकं ह्या वेळेला कामात आली, चांगलीच महत्त्वाची आहे म्हातारी ह्या चिंटूसाठी. त्याच्यामुळे तर तो सगळं काही ऐकतोय. इकडे आजी त्याला सांगत असते, माझ्या शब्दाला काहीच खोट आली नाही पाहिजे, मी सांगितलं तसंच झालं पाहिजे, नाहीतर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही, असंही ती बोलते. आणि मग तो सगळ्या गोष्टी मान्य करून निघून जातो. अंजली ह्या सगळ्या गोष्टींना विरोध करायला आजीजवळ येते. त्यावेळेला आजी तिला फक्त हाताने खुणवते, काहीच बोलू नको. ती काही बोलणार तितक्यातच आजीने हात केल्यावर तीही गप्प बसते. आजी तू हे चांगलं करत नाही, एवढं वाक्य मात्र ती बोलते. अर्णवला फार वाईट वाटत असतं. आता आजीचं महत्त्वाचं की ह्या ईश्वरीचं, त्यामुळे आजी महत्त्वाची. आजीने आपल्याला लहानचं मोठं केलं, तिने आपल्याला आईनंतर सांभाळलं, जीव लावला, पण त्याला ईश्वरीची ही आठवण येत असते. प्रत्येक क्षण तिच्यासोबत घालवलेले किती छान होते, ते सगळे क्षण त्याला त्याच्या डोळ्यासमोर दिसत असतात. इमोशनल होऊन तो त्याच्या रूमकडे जाऊ लागतो आणि त्याला प्रत्येक क्षणांची आठवण येत असते. कसं त्याचा आणि तिचा घालवलेले क्षण, तिचा जीव वाचवला, तिच्यासोबत कशी राहिलो आपण, तिने आपल्याला किती सांभाळलं, किती प्रेमाने तिने आपुलकीने सगळं काही केलं, आपला रागही तिने सहन केला, सगळं त्याला आठवत असतं. आणि हे सगळं आठवत आता आपण तिच्यापासून दूर जायचा निर्णय घेतला आहे. ह्या निर्णयावर आपण ठाम राहू शकू का, तिच्यापासून दूर राहू शकू का, ह्या गोष्टीचा विचार करत करत तो त्याच्या खोलीमध्ये निघून जातो. आपल्याला इकडे पाहायला मिळेल, ईश्वरीला छान प्रकारे ऑर्डर्स मिळत असतात. ऑर्डर्सवर ऑर्डर सगळ्या काही ती पूर्ण करत असते आणि आज खरंच खूप छान ऑर्डर्स मिळाल्या आहे, म्हणून नमुताईही तिचं कौतुक करत असते. आज जास्तच काम झाले नेहमीपेक्षा आणि हे सगळं फक्त अर्णव सरांमुळेच होते. अर्णव सरांच्या ह्या युक्तीमुळे आपल्याला घर बसल्या कसं काम मिळेल, ऑनलाईन कामामुळे आपलं काम किती सोपं झालं आहे, हो की नाही, असं म्हणत दोघेही अर्णव सरांचं कौतुक करत असतात. आणि आज अर्णव सरांनी आपल्याला फोन केला नाही, आपण तो उचलला नाही. त्याच्यानंतर कितीतरी वेळा त्यांना फोन लावून पाहिला, पण ते आपल्यावर रागवले बहुतेक. इतके कसे खडूसचंद आहे आणि मी इतक्या वेळा फोन केल्यानंतरही त्यांचा कॉल बॅकही आलेला नाही. ह्या गोष्टीने ईश्वरीला वाईट वाटत असतं आणि त्याच वेळेला तिचा फोन वाजतो. तिला वाटतं की अर्णव सरांनीच फोन केला, पटकन ती उचलते. तर समोरून तिला तिचे बाबा म्हणतात, झालं की नाही तुझं काम, झालं असेल तर आज लवकर घरी येण्याचा प्रयत्न कर. मग ती म्हणते, काय झालं आहे का बाबा, एवढ्या अर्जंट तुम्ही घरी बोलवताय. तर ते तिला म्हणतात, अर्जंट वगैरे काही नाही, आता तुझ्यासाठी मी इथं आलो आहे आणि तू तिकडे म्हटल्यावर मलाही तुझ्याशी बोलायचं आहे, तुझं कौतुक करायचं आहे, म्हणून तुला घरी बोलवते. काही महत्त्वाचं काम वगैरे असं असेल तर मला सांग बाबा, मी लगेच येते. तर ते म्हणतात, आहे पण तू हळूहळू ये, घाईत येऊ नको. मग ताईला ती सांगते आपल्याला बाबांनी घरी बोलवले, पण ती म्हणते तू तर बोलली होती 1 तास थांबूया आपण, अजून अर्णव सर येतील बहुतेक, पण ते आज आले नाही, आपल्याला आवरायला हवं. आणि बाबांनी आपल्याला काहीतरी अर्जंट काम असेल म्हणूनच तर लवकर घरी बोलवलं आहे ना.
बाबांचं पण महत्त्वाचं काम असू शकतं. चला आपण घरी जाऊया. पण नम्रता म्हणते नाही थांब, मी 1 मिनटं आकाश सरांना फोन लावते आणि त्यांना विचारते सर कुठे आहे. मग ती आकाशला फोन लावते. आकाश ऑफिसमधनं घरी येण्यासाठीच निघत असतो. नम्रता त्याला म्हणू लागते की ईश्वरीला सरांशी बोलायचं होतं, आज त्यांनी फोन उचलला नाही, बहुतेक ते रागवले आहे, तर तुम्ही त्यांच्याकडे फोन देता का, तिला बोलायचे. मग आकाश सांगू लागतो आज सर ऑफिसला आलेच नाही, तो घरीच आहे, मी एकटाच ऑफिसला आलो आहे, आता मी पण घरीच जातो आहे, मी तुमचा निरोप त्याच्यापर्यंत नक्की पोचवेल. नम्रता म्हणते हो चालेल. इकडे ईश्वरी त्यांची वाट पाहते फोनची, हेही त्यांना निरोप द्या असं म्हणून मग ती फोन ठेवते. इकडे आकाशलाही चुरचूर लागते. घरामध्ये चाललेलं टेन्शन त्याला माहिती आहे आणि हे आता ईश्वरीला कसं सांगावं, अर्णवच काहीतरी करू शकतो असं त्याला वाटतं. मग तो त्याच्याशीच बोलायला जाऊ घरी असं बोलून घरी जातो. इकडे अर्णव मात्र इमोशनल झालेला असतो. त्याला विरह काही सहन होईना. त्याने फक्त मनात ठरवलं तिच्याशी बोलायचं नाही, तरी त्याला इतकं दुःख होते. या दुःखाने तर तो स्वतःला कसं सावरेल आणि तिच्यापासून कायमचं दूर जायचं म्हटल्यावर तर त्याच्या हातापायातला त्राणच निघून गेला. आईच्या साड्यांची बनवलेली गोधडी तो घेतो आणि ईश्वरीने ते देताना आपल्याला सांगितलं होतं आपल्या मायेची, आपल्या माणसाची ऊब नेहमीच आपल्यापर्यंत राहील. आईने ही साडी घातली आणि त्या साडीच्या छानशा गोधडी बनवून आपल्याला ईश्वरीने दिले. दोघेही आपल्या ह्या निमित्ताने किती जवळ आहे असा विचार करत तो बसलेला असतो. आणि बाहेर आकाश त्याचा दरवाजा ठोठावत असतो की दार उघड, तू का ईश्वरीची फोन उचलत नाही आहे, तिने कॉल केला होता हेही तो सांगतो. अर्णव मात्र त्याला सांगतो खरं तर मला थोडा वेळ एकटं राहायचं आहे, त्यामुळे तू मला डिस्टर्ब करू नको, तू जा बरं इथनं असं म्हणत तो त्याला जायला सांगतो. आणि ती ईश्वरीने बनवलेली गोधडी स्वतःच्या कुशीमध्ये घेऊन तो तिथे रडत बसलेला असतो. इकडे वल्लवीचा आणि लावण्याचं मात्र छान प्रकारे सेलिब्रेशन चाललेलं असतं. ते कॉफी पिऊन त्या दोघींना इतका आनंद झाला आहे. म्हातारी आज कामात आली म्हणून वल्लवी म्हातारीचं कौतुक करत असते. खरंच तिच्या ड्राम्यामुळे तर आपल्याला उपयोग होणार आहे पुढे तुझं आणि अर्णवचं लग्न करण्यासाठी. आणि तुमच्या दोघांचं लग्न झालं तर मला आकाशला जिम द्यायचं आहे. हे ऑफिस हे सगळं काही ते मी त्याला मिळवून देऊ शकते आणि मी ते मिळवण्यासाठी काहीही करू शकते असं वल्लवी लावण्याला म्हणत असते. आणि लावण्य म्हणते मला एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे अर्णव, आणि मला अर्णवला काहीही करून मिळवायचं आहे, त्याच्याशिवाय मी नाही राहू शकत. वल्लवी म्हणते तुला अर्णव आणि मला अर्णवची प्रॉपर्टी, आपल्या दोघींचंही एकच कार्य आहे, ते पूर्ण झालं की लगेचच आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण होईल आणि आपल्याला आपली आवडती गोष्ट लवकरात लवकर मिळेल. आता मी तुमच्या दोघांचं लवकरात लवकर लग्न कसं होईल हे पाहण्यासाठी म्हातारीला चार्जिंग करते. म्हणजे म्हातारीला जरा बोट लावलं की लवकरात लवकर तुमच्या दोघांचं लग्न होणार आणि माझ्या आकाशला सगळी प्रॉपर्टी मी देऊ शकेल असं स्वप्न ती पाहू लागते. इकडे लावण्या पण विचार करते तुम्हाला काय वाटलं, अर्णवला मिळवल्यानंतर त्याची प्रॉपर्टी तुमच्यापर्यंत मी येऊ देईल, पण तुम्हाला असंच मी भ्रमात ठेवणार असं मनातली मनात ती बोलते. लावण्या पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल. ईश्वरी घरी पोहोचते. बाबांना उत्सुकतेने ती विचारू लागते बाबा तुम्ही मला इतक्या लवकर घरी बोलवलात, काही अर्जंट काम होतं का. बाबा तिला म्हणतात नाही मी बोलवू शकत का तुला, माझ्या मुलीशी मला बोलायचं वाटलं तर मी तुझी परमिशन घेऊ का आता. अशी चेष्टा मस्करी दोघांमध्ये चालते आणि बाबा मग हसू लागतात. तेव्हा ती म्हणते सांगा ना बाबा खरंच काय झालं आहे. त्यावेळेला तो सांगू लागतो राकेश तुला कसा वाटतो. आता ह्या प्रश्नाचं उत्तर जरा विचित्र आहे, प्रश्नच विचित्र, तिच्या लक्षातच येत नाही. मग ती म्हणते म्हणजे काय, ते तर खूपच चांगले आहे. इकडे मग आत्या म्हणते तुला तो कसा वाटतो ते सांग. कसा वाटतो म्हणजे बाबा आता थेटच विचारतात. आम्ही तुझ्या लग्नाचा त्याच्याशी विचार करत आहे, पण तुला वाटतं का आम्ही विचार करावा, तुझं काय मत आहे असं बाबांनी तिला थेट विचारल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून गेलाय. तिला प्रश्नाचे उत्तर काय द्यावे हे सुचेना आणि हेच टेन्शन इकडे ईश्वरीच्या आईलाही आलं आहे. त्यावेळेला तिचे बाबा तिला म्हणतात तू टेन्शन नको घेऊ, मी बोलतोय ना. आणि तिने होकार दिला तरच पुढे बोलणी वाढेल, नाही तर इथेच थांबवली जाईल. आता ईश्वरीला असं वाटतं बाबांनी आपल्यासाठी इतकं काही काही केलं आहे, आपल्याला लहानचं मोठं केलं आहे, आपल्याला त्यांच्या उपकारांची परतफेड करायची असेल तर त्यांनी सांगितलेलं ऐकावंच लागेल. म्हणून ती एक शांत होऊन विचार करते. इकडे मात्र प्रेशर तिच्यावरती आत्याही टाकत असते. राकेश खरंच खूप चांगला आहे, त्याच्याशी लग्न करण्याचा विचार करायला काय हरकत. तेव्हा ती मांडो लावून होकार तर देऊन टाकते.
इकडे ईश्वरी आणि अर्णवची झालेली ताटतूट काहीही केल्या अंजलीला पाहावेना. आजी किती चुकीची वागते या गोष्टीचा त्रासही तिला होत असतो आणि ती मामासोबत बोलत असताना अर्णव तिथे येतो आणि अर्णव तिच्या ताईला सांगतो की तुम्ही कोणीही काहीही बोलायचं नाही आजीला. आणि ताई, तू तुझं आणि तुझ्या बाळाचं काळजी घ्यायची. तुझ्या बाळाला जर माझ्यामुळे काही झालं तर मला ते सहनही होणार नाही. तू खूप जास्त विचार करते माझा. मी बरा आहे, मला काहीही झालेलं नाही. आणि आजीलाही तुम्ही काही बोलायचं नाही. मामा मात्र म्हणत असतात, नाही मी आजीला समजवतो. आणि ईश्वरीबद्दल तुझ्याबद्दल मी तिला सांगतो. अर्णव म्हणतो, नाही आजीला कोणीही काहीही समजवणार नाही. लहानपणापासून आजीने आपल्याला लहानचं मोठं केलं आणि आपल्या आईबाबांनंतर तीच आपली सर्वस्व होती. तिचा शब्द महत्त्वाचा आणि तिचं मन आपण राखायला हवं. असं म्हटल्यानंतर मामा लगेच त्याला म्हणतात, ही काही उपकारांची परतफेड करण्याची वेळ नाही. परतफेड अशी नसती करायची अर्णव. असं म्हणत तो अर्णवला बोलू लागतो, पण अर्णव आजीच्या बाजूने बोलतो. आजी जर जे बोलली तेच मी करणार आणि आजीचा शब्द म्हणजे शब्द. त्यामुळे तिला कोणी काहीही बोलायचं नाही आणि ती म्हणेल तसं तिच्या मनासारखंच या घरात होणार. तिची इच्छा आहे ना, मी आणि ईश्वरीने कसल्या प्रकारचं नातं ठेवू नये, मैत्रीही ठेवू नये, तर मी ती ठेवणार नाही. असं म्हणत तो ताईला सांगतो, तुझी काळजी घे, मी बरा आहे. असं म्हणून तो त्या सगळ्यांना आजीच्या विरोधात जायचं नाही, कोणीही आजीला काही म्हणायचं नाही असं बोलून त्याच्या रूममध्ये निघून जातो. इकडे ईश्वरीला होकार देण्यासाठी इतकं प्रेशर टाकल्यानंतर ईश्वरीने होकार दिल्यावर खरं तर तिच्या बाबांना खूप आनंद होतो. तिच्या मनातला खरा खोलावा कुणालाही कळत नाही. तिचा उतरलेला चेहरा तिच्या आईच्या लक्षात येतो. ही जबरदस्तीने होकार देते की खरंच ह्या गोष्टीत तीही आता भांबवून गेलेली आहे. मात्र तिने दिलेल्या होकाराने सगळ्यांना आनंद होतो. नम्रता मात्र ह्या सगळ्या गोष्टींनी दुःखी होते. ती तिच्या बहिणीला म्हणते, तू जे काही करत आहे ते फार चुकीचं आहे. खरंच विचार कर, तू राकेशसोबत तुझी जिंदगी घालवू शकतेस का? विचार करून बघ. अजूनही वेळ गेलेली नाही आणि तुझा निर्णय तू बदलू शकते. असं म्हणत नम्रता तिला विचार करून तिचं मन बदलण्याचा प्रयत्न करते, पण ती तिच्या निर्णयावर ठाम आहे. बाबाजी म्हणतील तेच. नम्रता आकाशला फोन करून सांगते, ईश्वरीने राकेशसोबत लग्नाचा होकार दिला आहे. ही बातमी त्याला कळल्या तो ती बातमी अर्णवला सांगायला जातो आणि अर्णव मग म्हणतो, जर ती लग्नाला तयार असेल तर मी तरी का तिच्यासाठी इथे माझा जीव जाळू. ठीक आहे, मीही आता लावण्याशी लग्न करणार. आजीला त्यांनी त्याचा होकार कळवला आणि पुढच्या हालचालीला सुरुवात करा असंही सांगितलेलं आहे. आता ह्या दोघांमध्ये ही झालेली ताटातूट पुन्हा कशी भरून निघेल हे सगळ्यांनाच पाहायला आवडणार. चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.